जय महाराष्ट्र. मी स्मित तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 18 जुलै 2025 म्हणजे चौथा दिवस. आणि आज चौथा दिवशी भरपूर जणांना मनात येत असेल की आज तरी गाडी काढायची आहे की नाही, आज स्ट्राईक आहे की नाही. तर याच्याच उत्तरसाठी आज तुम्ही आलाय तिकडे आणि याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. पण त्या अगोदर काल एक मी प्रश्न विचारला होता, त्याच्यावर भरपूरसे डिस्कशन झाले होते आणि त्याच प्रश्नाचं मी तुम्हाला परत एकदा डिस्कशन जे होतं ते रिपीट करून सांगणार आहे. प्रश्न असा होता की ओला, उबेर आणि रॅपिडो या तीन कंपनींचा स्ट्राईक आहे आणि या तीन कंपनींच्या स्ट्राईकमध्ये आपण पब्लिकला विचारूया त्यांना काय वाटतंय, तुम्ही स्ट्राईकसाठी रेडी आहात की नाही आहात. तर 50% लोकांनी असं सांगितलं की भाऊ थम्सअप आहे आपल्या साईडने, आपण रेडी आहे, काय फरक नाही पडत आहे, रिझल्ट चांगलाच चांगला येणार. पण त्याचबरोबर उरलेले 50% लोकांनी असं सांगितलं की भाऊ आपण अजून नाही करू शकत याचा स्ट्राईक कंटिन्यू, आपली कॅपॅसिटी संपली आहे. तर बघा, ज्यांची कॅपॅसिटी संपली आहे त्यांना घर खर्च वगैरे असेल किंवा त्याला एखाद्या वेळी सपोर्ट नसेल, आपल्याला माहीत नाही एक्झॅक्टली काय असतं काय नसतं, पण ह्याच्यात भरपूर जणांची हालत खराब होत चाललेले आहे. त्याच्यात त्यांनी मला एक चांगलं एक्झाम्पल दिलेलं. त्या व्यक्तीने असं सांगितलं की बघा, आपण एखाद्याला जर उधारीने पैसे देतोय आणि जेव्हा आपण त्याच्याकडे ते पैसे आपले मागायला जातो, एक तारीख सांगितली असेल त्यांनी की ह्या तारखेला तुम्ही या उधारीचे आपले पैसे घ्यायला, आणि जेव्हा आपण जातोय आणि तेव्हा तो व्यक्ती बोलतोय की मला 2 दिवसाचा टाइम द्या, 2 दिवसात काहीतरी होईल, त्याच्यात आपण काय ना काय ह्याच्यात सोल्युशन काढू. तर त्याच्यात त्या व्यक्तीने फक्त या एक्झाम्पलमध्ये एवढंच सांगितलंय की बघा, जर गव्हर्नमेंटने आपल्याकडे 15 दिवसाचा टाइम मागितलाय, त्यांनी रिजेक्ट नाही केलंय, जर 15 दिवसाचा टाइम मागितलाय तर आपल्याला कुठेतरी त्यांना थोडासा सपोर्ट करायला पाहिजे गव्हर्नमेंटला. आणि जर 15 डेजमध्ये काही सोल्युशन नाही भेटत आहे तर मग आपण स्ट्राईक जर कंटिन्यू करतोय तर ती जरा चांगली गोष्ट वाटते, असं त्या व्यक्तींनी कमेंट्समध्ये सांगितलेत. भरपूर व्यक्तींनी हे कमेंट्स केलेत. तर आपलं काम आहे सजेशन जे काय पब्लिकचं ते तुमच्यासमोर आणून ठेवायचं. तर हा एक सजेशन मला थोडा चांगला वाटला. म्हणजे हा यार व्हॅलिड रिझन आहे, कुठेतरी गव्हर्नमेंट जर सांगते 15 डेज थांबायला तर आपण कुठेतरी थोडंसं म्हणजे बोलतात ना की त्या गोष्टीकडे आपण थोडासा विचार करू शकतो. दुसरं कमेंट जे होतं, म्हणजे भरपूरांचे असे सजेशनवाले कमेंट्स होते, त्यात जे कमेंट होतं ते आपण पिकअप केले, ते मी आता तुम्हाला सांगतोय. दुसरं कमेंट असं होतं की त्यांनी सांगितलं की बघा, स्ट्राईकमध्ये ड्रायव्हर आणि ओनर जे आहेत कारचे, त्यांची हालत खराब होते, त्यांनाच भाडं वगैरे कुठे ना कुठे भरायचं असेल, EMI वगैरे भरायचं असेल तर त्यांची हालत खराब होते. तर ह्यामध्ये आपल्याकडे एक सोल्युशन आहे. तर त्या कमेंटमध्ये असं मेन्शन होतं की आपल्याकडे 3 कंपनीज आहेत, पहिली ओला, दुसरी उबेर, तिसरी रॅपिडो. तर 3 कंपनीपैकी जर आपलं ऑल ओव्हर जेवढा पण हा ग्रुप आहे त्यांनी जर एक डिसाईड केलं की आपल्याला ह्या कंपनीबरोबर गाडी नाही चालवायची आहे आणि उरलेल्या 2 कंपनीबरोबर आपल्याला गाडी चालवायची आहे, तर जी तिसरी कंपनी असेल ती ऑटोमॅटिकली आपला रेट वाढवेल आणि ड्रायव्हर्स ओनर जे काय म्हणते त्यांच्या सपोर्टमध्ये येईल. रिझन सांगतो कसं होणार. समजा आपण उबेर कंपनीमध्ये आपल्या गाड्या चालवायच्या बंद केलं आणि आपण फक्त ओला आणि रॅपिडोमध्ये चालवतोय, तर उबर कंपनी जी आहे ही फक्त 2 गोष्टीमुळे चालते. एक आहे पॅसेंजर आणि दुसरा आहे ड्रायव्हर. आणि रॅपिडो आणि ओला ह्या पण त्याच सेम ह्याच्यावर चालत आहेत. तर आता बघा, पॅसेंजर आहेत त्यांच्याकडे पण ड्रायव्हर्स नाही. तर उद्या काय होणार, उद्या त्यांना माहिती आहे की ड्रायव्हर्स आपले हळूहळू निघत आहेत, तिकडे चालवत आहेत, हळूहळू जर कस्टमर्स पण निघायला लागले तर आपल्याला पूर्ण तो रॅपो बिल्डअप करण्यासाठी परत एकदा इन्सेंटिव्ह वगैरे सगळं काय देण्यापासून सगळं काय चालू करायला लागेल. त्यापेक्षा एक काम करूया, जर ड्रायव्हर्स लोक म्हणत आहेत की तुम्हाला रेट वाढवून पाहिजे तर कंपनी काय करणार, याविषयी फटाफट आपला रेट चेंज करणार. फक्त एकच कंपनी आपल्याला ती सिलेक्ट करायची. आता एक कंपनी आपण कोणती सिलेक्ट करूया त्याविषयी मी बोलणार आहे. जर आपण विचार केला की उबर कंपनीला आपण लात मारूया आणि उबर बरोबर आपण गाड्या नाही चालूया, तर उबरकडे ऑब्व्हियसली त्यांचे स्वतःच्या गाड्या आहेत, जे तुम्ही बघितलं असेल ड्रायव्हर्स वॉन्टेड. उबर ब्लॅक पण आहे आणि ते वॅगनर तर भरून भरू दे, डिझायर वगैरे पण आहेत. तर याच्यात काय होणार, जर आपण उबरला लात मारतोय तरी पण उबरकडे आपल्या स्वतःच्या गाड्या आहेत, तर त्याला फरक नाही पडणार आहे. जर आपण ओलाला लात मारतोय तर ओलाला इकडे भरपूर फरक पडणार आहे, कारण ओलाकडे स्वतःच्या गाड्या नाही आहेत. ओलाने ऑलरेडी सबस्क्रिप्शन ऑप्शन चालू केलेलं आहे आणि ते सबस्क्रिप्शन पॅक बरेचसे ओनर आणि ड्रायव्हर्स हे घेत नाही आहे. तर ओलाला इकडे जबरदस्तवाला फरक पडू शकतो. तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे रॅपिडो. जर आपण रॅपिडोला आपण लात मारतोय तर रॅपिडोमध्ये जे बेकार गोष्ट आहे ते आहे की टायमिंग वगैरे दाखवत नाही. तर त्याच्यासाठी आपण एक लात मारू शकतो आणि म्हणू शकतो की हा चल रॅपिडोला आपण उडवूया. पण एक बघितलं आपण की ओला आणि उबेर शेवटी 2 कॉम्पिटिशन एकदम टफ कॉम्पिटिशन भेटतात. तर मला असं कुठेतरी वाटतं की रॅपिडोला जर लात मारलं तर कुठेतरी तो एक आपलाच स्वतःचा म्हणजे बोलतात ना एक ड्रॉबॅक असणार की आपण
चुकीच्या व्यक्तीला आपण लात मारले. 2 कंपनीज फक्त आपल्याला सिलेक्ट करायचे, 2 भारीवाले आपण कंपनी सिलेक्ट केले त्याच्यात, तर तिसरी कंपनी ऑटोमॅटिकली आपला रेट वाढवेल. ते बघून हे उरलेल्या जे 2 कंपनी आहेत, ओला आणि रॅपिडो असो किंवा ओला आणि उबेर असो किंवा उबेर आणि रॅपिडो असो, हे पण आपला रेट काहीही करून वाढवतील. तर तुम्हाला ही सजेशन कशी वाटली सेकंड कमेंटवाली ती नक्की प्लीज तुम्ही तुमचं सजेशन जे काय असेल ना, वेगळं काय नवीन सजेशन असेल जर आपल्याला आवडलं तर नक्की मी सांगेन. तर प्लीज सांगा तुम्ही, कारण कसं आहे काहीतरी ऑप्शन निघायला पाहिजे. स्ट्राईक चालू आहे बरोबर आहे, पण स्ट्राईक बरोबर हे जे सजेशन आहे ते मला भारी वाटलं. कारण तुमची गाडी चालते, तुम्हाला पैसा पण भेटतोय आणि कंपनीचा तिकडे हालत खराब होते, कारण कंपनीकडे ड्रायव्हर्स नाही, गाड्या नाहीत. तर हा जो तिसरा ऑप्शन म्हणजे बोलतात ना दुसरा ऑप्शन जो होता तो मला खूप चांगला वाटला, की एका कंपनीला आपल्याला लात मारायला लागेल जेणेकरून ड्रायव्हर्स आणि ओनर जे काय असतील त्यांचं पण पोट भागेल, त्यांच्याकडे पण पैसा येईल, सगळं काय म्हणजे बोलतात ना की आपल्याला काम पण भेटते, आपल्याला पैसा पण भेटते आणि एका प्रकारे एक स्ट्राईक पण होतं. पण त्याच्यात एकच सीन आहे, जर ओनर आणि ड्रायव्हर किंवा एखादं ग्रुपवाल्याने जर ठरवलं की आपल्याला या कंपनीमध्ये नाही काम करायचं, आपण फक्त आणि फक्त या 2 सिलेक्टेड कंपनीजमध्ये आपण काम करणार आहे, तर ड्रायव्हर किंवा ओनर आहेत ना त्यांनी थोडीशी एकता दाखवायला पाहिजे. त्यांनी थोडंसं मी बोलतात ना इमानदारी दाखवायला पाहिजे की हा भाई जर सांगितलं ह्या ॲप्लिकेशनला आपल्याला हातच नाही लावायचे तर आपण बिलकुल म्हणजे बिलकुल पण हात लावणार नाही. आणि त्यानंतर मला असं कुठेतरी वाटतं की जे ड्रायव्हर्स आहेत ते निघणार आणि कस्टमर्स पण निघणार, ह्या भीतीने कंपनी आपला रेट वाढवणार. तर सजेशन कसे वाटले ते नक्की सांगा तुम्ही. त्याचबरोबर आजचा जो विषय होता की आज स्ट्राईक आहे की नाही, एवढंच सांगणार की बघा स्ट्राईक तर आहे, भरपूर जण म्हणतात स्ट्राईक आहे, भरपूर जण म्हणतात स्ट्राईक नाही आहे, कन्फ्युजन आहे परत एकदा. पण मी तर गाडी नाही काढत आहे, बाकी तुमची इच्छा आहे, तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये पण तुम्ही मेन्शन करू शकता. आणि आजच आपल्याला आपले एक सबस्क्रायबर भेटलेले, तर त्यांनी मला ओळखलं, तर त्यांनी मला विचारलं की आज आपल्याकडे एक पर्सनल बुकिंग आहे, ती मी चालू शकतो का. मला त्यांना आपल्याच एरियामधनं पिकअप करायचं आहे आणि त्यांना हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करायचं आहे, ते डॉक्टर आहेत. तर मी त्यांना एवढंच विचारलं की पर्सनल बुकिंग आहे ना, बोलतो हो. मी बिंदास घेऊन जा. पर्सनल बुकिंग, कॉल सेंटर किंवा एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही तुमची गाडी लावली असेल तर तुम्ही बिंदास चालू शकता. स्ट्राईक जे आहे ते ओला, उबेर आणि रॅपिडो या 3 कंपनीच्या रिलेटेड आहे. तर हे 3 कंपनी सोडून जर तुमचं काही पर्सनल काम असेल किंवा तुम्हाला स्वतः गाडी घेऊन फिरायचं पण असेल ना, तरी तुम्ही फिरू शकतात किंवा पर्सनल कामं करू शकतात. त्याच्यासाठी कोणीही व्यक्ती तुम्हाला थांबवणार नाही आहे, कारण तुम्ही ओला, उबेर आणि रॅपिडोचं ॲप्लिकेशन तुम्ही नाही वापरत आहे. तर आज जर तुम्हाला काही नवीन सजेशन द्यायचे असेल प्लीज तुम्ही देऊ शकतात. उद्याच्या दिवशी जर स्ट्राईक असेल की नसेल, शनिवार आहे उद्या, त्याचं आपण अपडेट जे काय आपल्याकडे येईल ते आपण लवकरात लवकर तुमच्यासमोर आपण सांगू. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, शेअर करा, कमेंट करा. आणि दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राईव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.